दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूचा पुरवठा करण्यासाठी कोण कधी काय शक्कल लढवेल हे सांगता येत नाही। अशाच एका मद्यप्रेमीला पोलिसांनी अटक करून कॅमेरा समोर त्याचा पर्दाफाश केलाय। दारू तस्करीची ही अनोखी पद्धत पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। दृश्यात पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेला हा इसम पहा। वर्ध्यात पारा चढ गेलाय, ऊन जास्त आहे म्हणून डोक्यावर पांढरा फडका बांधून सगळे घराबाहेर पडताय। या इसमाला पोलीस चौकीत आणून पोलीस पहा कपडे काढण्यासाठी सांगतायत। कशासाठी सांगतायत ते तुम्हीही पहा। हे काय आहे? कशाचे? देशी दारूचे। कुठे घेऊन चालला होता? गावाकडे। कुठून? कळमूर। आता पुढे काय होतं ते देखील पहा। दोघे पोलीस या दारू तस्कराचा हा पोशाख उतरवू लागतात। शर्ट निघता शर्टच्या आत दारूच्या तस्करीसाठी खिसे पाकिट असलेला हा विशेष स्वरूपाचा जॅकेट या दारू तस्करानं बनवून घेतला होता। यात त्याने चपट्या लपवून ठेवल्या। देशी दारूच्या तस्करीचा हा प्रकार पहा। दोन्ही खिशातून ह्या देशी दारूच्या बाटल्या निघू लागल्या। कोणते वय? कुठून घेतले? कोणाच्या भट्टीतून? तिथून कशाला आला? बस एसटी बसला। कुठे घेऊन चालला होता मग? कोणत्या गावाला? नेहमी धंदा करत असता का तू? काय बोलला हा, आजपर्यंत तू कोणा पोलिसाला पकडला नाही का दारू ऐकलात? आता बाटल्या किती निघाल्यात ते देखील पहा। 1 2 3 4 5 6 मोजत राहा। बाटल्या कुठे कुठे लपवल्या आहेत ह्या पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। आरोपीच्या जॅकेटमध्ये 1 2 नाही तर तब्बल 24 देशी दारूच्या बॉटल सापडल्या आहेत। या बाटल्या अनोख्या पद्धतीने आरोपीनं जॅकेटमध्ये लपवल्या होत्या। ज्ञानेश्वर पिसे असं या 53 वर्षीय आरोपीचं नाव आहे। बस स्थानकावर पोलिसांनी त्याला रंगे हात बेड्या ठोकल्या। 24 बाटलींची किंमत अंदाजे 1300 रुपये असल्याचं बोललं जातंय। कळंब बडकी या शहरात सध्या दारू तस्करांचा महापूर आलाय। वर्धा जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली आहे, त्यामुळे मद्यप्रेमी वाटेल तेवढे पैसे मोजायला तयार आहे। हेच कारण आहे की मद्य तस्कर कधी गाडीतून तर कधी जॅकेटमधून दारूची तस्करी करू लागले आहेत। वेगवेगळ्या शक्ला वापरण्यात येत आहेत। स्थानिक पोलीस विभागाकडून दारूच्या तस्करीला खुलेआम मिळणारं अभय सर्वश्रुत असल्याचं वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये। त्यामुळे या मागील मुख्य सूत्रधारांना आता पोलीस अटक करणार का की पाठीशी घालणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी।